सो आज आहे डे 5 इन वियतनाम. Sound and this a bad boy sound. Bad boy sound and this a bad boy sound. Jump and sound and me say sound like clown. सो आज आहे डे 5 इन वियतनाम बट लास्ट डे इन हनॉय. अनफॉर्च्युनेटली आय लव्ह द सिटी, हनॉय सिटी. पण आज आता टुरिस्ट अट्रॅक्शन झाले. मी जे राहत होतो ते एकदम ऑसम प्लेस होती. पण आता वी आर गोइंग टू अनदर सिटी विच इज दनांग. आता फ्लाईटसाठी आम्ही एअरपोर्टवरती आलो आहे. डोमेस्टिक फ्लाईट आहे. सो आता दनांग एअरपोर्टला बसलो आहे. सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं झालेलं आहे. आता थोडंसं खाऊ आणि आमची फ्लाईट आहे अराउंड 11:40ची फ्लाईट आहे. आम्ही जरा लवकरच निघालो बिकॉज माहिती नव्हतं. इथे 2 एअरपोर्ट आहेत, टर्मिनल 1 टर्मिनल 2, पण थोडेसे लांब लांब आहेत, एकाच एरियात नाही आहे. सो थोडं लवकर निघालो. आता थांबलो आहे, बघूया किती वेळ लागतो आहे फ्लाईट यायला. आणि व्हिएतनाम एअरलाईन खूप चांगली आहे. म्हणजे इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू एनिवेअर हियर व्हिएतनाम एअरलाईन ऑप्शन असेल तर बिंदास घ्या. वेट जेट इज नॉट दॅट गुड. वेट जेटमध्ये तुम्हाला एकतर चेक इन लगेजचा हे होतं, चेक इन लगेज नाही मिळत तुम्हाला, ते तुम्हाला पे करायला लागतं वेगळं. आणि व्हिएतनाम एअरलाईनचं एक चांगलं 23 kgsचं त्यांचं आहे, म्हणजे अलावन्स आहे. आणि 7 kgsची कॅबिन बॅग पण देतात. सो इट्स गुड ॲक्च्युली. सो बघूया आता. वी विल 2-3 वाजेपर्यंत वगैरे पोचायला पाहिजे दनांगमध्ये. बघूया, तिकडनं पुढे कंटिन्यू करेल. बोर्ड करत आहोत. आमची फ्लाईट खूप लेट झाला फ्लाईटला यायला. ॲक्च्युली आधी यायला पाहिजे होती बट लेट केला ह्यांनी. बघू आता टाईमावर पोचते की नाही ते. हॅलो. Really nice place. It's a very cute place. आयु कच्चू. अरे वांग्या. हॅलो. इथे कच्चू सुद्धा आहे एक. मस्तच फिरतो इकडे तिकडे. हाय एव्हरीवन. सो आता आम्ही पोचलो आहोत दानांगमध्ये. फ्रेशअप वगैरे झालो आहे. दिसतच आहोत आम्ही किती सुंदर दिसतो आहे तुम्हाला. आता जराशी भूक लागली म्हणून जरा खायला निघालो आहे. लेट्स सी काय खायला भेटते इकडे, बघूया. आणि पुढे आता आम्ही 1-2 स्पॉट्स आहेत तिकडे जाणार आहोत. ते पण तुम्हाला दिसतीलच ब्लॉगमध्ये. एक म्युझियम बघणार आहोत आणि एक इकडचा फेमस ड्रॅगन ब्रिज म्हणून आहे जिथे शोज वगैरे होतात. ते पण बघायचा प्लॅन आहे. अजून बऱ्याच 2-3 गोष्टी आहेत. लेट्स सी किती तुम्हाला दाखवू शकतो. ही आहे ती. ड्रॅगन बीचच्या इथे. आणि सीन असा झाला, आम्ही चालत चालत निघालो आहे. या साईडला क्लिअर आहे बट या साईडला खूप पाऊस आलेला आहे आणि अजून संपत नाही. अर्धा चालू आहे मी. बघू आता कशी मज्जा येते ते. Okay, madam. Sir, let's sit down here now. Then we'll sit down here. सो आता मी आहे
सनट्रॉन मार्केट सम नेम नाईट मार्केट आहे. नाईट मार्केट नाही बोलता येईल, इव्हनिंग टू रात्रीपर्यंत असतो आणि इथे फुल खाण्यापिण्याची फुल मजा आहे भाई. इथे 101 गोष्टी भेटतात. आता इथे मी ज्यूस घेतो आहे, तिकडे आहे आईस्क्रीम, तिकडे तर फुल फूड म्हणजे नॉनव्हेज तर भाई जेवढं खाल तेवढं. अजून खूप काही आहे इथे. सो आज आहे आमचा 6th डे इन दनांग. काल खूप जास्त हेक्टिक झालं त्यामुळे मला काही एवढं बनवता नाही आलं. खूप चाललो आम्ही, खूप थकलो आणि जाम जोरात पाऊस आला होता त्यामुळे आम्हाला काही जास्त एक्सप्लोअर नाही करता आलं. स्टील वी डीड. आणि आज आहे आमचा बाना हिल्स. इकडचं यू कॅन से इमॅजिका और डिझनीलँड काइंड ऑफ थिंग. तिकडे बऱ्याचशा म्हणजे फॅन्टसी वर्ल्ड आहे, ट्रेन आहे, झिपलाईन आहे, नाही झिपलाईन नाही सॉरी, गंडोला राईड आहे, खूप काही आहे, मोठं एकदम. आणि आम्ही ॲक्च्युली खूप लवकर उठलो आणि रेडी होत होतो, बट आमची हरिता मॅडम जरा आज आजारी पडली त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला. आणि मी आता ठीक आहे, आय एम फिलिंग मच बेटर. आदित्यने मस्त गरम गरम मॅगी खायला घातली तर मी खूप जास्त आता छान बेटर फील करते. थँक्यू अहो. सो आम्ही आत्ता स्टेवरनं निघालो आहे. आमच्या इथे पोचायला 45 मिनटं 50 मिनटं लागतात आय गेस, डिपेंड ऑन ट्रॅफिक. आणि ॲक्च्युली लवकर जायला पाहिजे होतं बट थोडासा प्रॉब्लेम असला, हरिताला जरा आजारी होती म्हणून नाही निघता आला आम्हाला. सो व्हिएतनामचं एकदम फेमस डेस्टिनेशन आहे. त्यांच्या सगळ्या पॅकेजवरती, टूर पॅकेजवरती तो त्या डेस्टिनेशनचं हे डिस्प्ले असतं, फोटो डिस्प्ले असतो जो आहे गोल्डन गोल्डन ब्रिज म्हणजे जो असा हातावरती आहे ना तो ब्रिज, तो वाला ब्रिज. तिकडे चाललो आम्ही ॲक्च्युली. आणि तिकडे जाण्यासाठी पण खूप म्हणजे मोठी हे आहे, गंडोला राईड आहे. त्याच्यामधनं ते खालना तुम्हाला त्या हिल्सच्या वरपर्यंत घेऊन जातात आणि मग तिकडे जाऊन अल्पाईन रोलर कोस्टलसुद्धा आहे, तो करणार होता आम्ही. सो बघू आता किती वेळ लागतो. माझ्याच्यात कोणी पण बसून फ्रेंडला बसणार, मी बस. इकडे हाय हा रायडर काका खांद्यावरती 5-6 शिगा घेऊन चाललाय, ते पण 80च्या स्पीडवर आहे. सो वी आर ॲट बाना हिल्स. इकडनं आता आम्हाला बस घेऊन जाईल तिकडे. आत्ता लोक यायला लागली आहेत, फटाफट जायला लागेल, नाही तर गोल्डन ब्रिजवरती आम्हाला मिळणार नाही. सो आम्ही पोचलो आहे बाना हिल्सला. टॅक्सीने आम्हाला पार्किंगपर्यंत सोडलं आणि तिथून आता इथून एक त्यांची शटल बस सर्विस असते त्याच्यात आहोत. सो ते आम्हाला वरती गंडोल्यापर्यंत सोडतील. अँड द थिंग इज इकडे लवकर येण्याचं रिझन एकच आहे की तुम्हाला जर त्या गोल्डन ब्रिजवरती जर फोटोज काढायचे असतील तर लवकर येऊन तुम्हाला फोटोज काढायला लागतील, नाहीतर खूप जास्त रश होतं तिथे. आता पण आम्ही आलो आहे, लोक कमी आहेत, स्टील देर आर मेनी पीपल ऑर अराउंड हिअर. सो बघूया आता तिकडे कसं जाऊन फोटो काढता येतात की नाही व्यवस्थित. कितीही लवकर या, सगळेच लवकर येतात. भरपूर लोक आलेली आहेत. हरिता. सो आम्ही आता पोचलो आहोत बाना हिल्सला. आता आम्ही गोंडोला राईड करून वरती जाऊ बाना हिल्समध्ये. असं आहे. दिस इज वॉट बाना हिल्स लुक लाईक. आणि हा बघा, हा दिसतोय मिनिएचर मॉडेल. हरिताच्या पाठी कोंबडी लागलेली आहे. ती बोलतेस कधी खाशील तुम्हाला मन मोकळेपणाने मस्त, कधी बनवशील तुझी आठवण येते असं बोलते तुम्हाला. आम्हाला VIP केबल कार भेटली ज्याच्यात फक्त 4च जण असतात आणि बाकीच्या ज्या ह्याच्यात 8-8, 9-9 बसवतात.
आता आम्ही गंडोला राईड घेतोय. इट्स रिअली अमेझिंग. खतरनाक व्ह्यू आहे. लिटरली यांनी 3-4 डोंगर मधून ती केबल कार टाकली आहे आणि एवढा भारी आहे. मध्ये वॉटरफॉल आहे, मध्ये व्हॅली आहे, जंगल आहे लिटरली, आणि ते संपतच नाहीये. आम्ही चाललोय डायरेक्टली क्लाउड्स मध्ये. सो मला वाटलं होतं की एक 10-15 मिनिटाची राईड असेल, 2-3 डोंगर पार होतील आणि मग आम्ही पोहोचू. बट नाही, ही 25 मिनिटात यांनी आम्हाला पूर्ण ढगांच्या लेवलवरती आणलेलं आहे. खूप खूप मोठे डोंगर आहेत, खूप मोठे डोंगर. म्हणजे इथून लिटरली सिटी व्ह्यू, सी व्ह्यू सगळं दिसतंय आणि खूप अमेझिंग आहे. म्हणजे एक्सपिरियन्स एकदम बेस्ट आहे इथला. सो आता अल्पाईन रोलर कोस्टर करतो. जाम भारी आहे ही कार, ट्रेन लाईक. आणि हरिता तिकडून येते, आर्या येत आहे. ब्रेक करा, ब्रेक करा, ब्रेक करा. आमचं एकदा जस्ट करून झालेलं आहे. एकदम भारी आहे आणि आम्ही परत करणार होते. आम्हाला खूप जास्त आवडलंय. हो, परत एकदा आम्ही करतोय. चल. आर्या फुल घाबरलेली, आता भारी करते. ट्रेन झाली ती. आणि मी आलोय आरिता तुला ठोकायला. हे मस्ट ट्राय आहे भाई, मस्ट ट्राय आहे. एवढा भारी ॲक्टिव्हिटी आहे ना ही, सिरियसली एकदमच भारी आहे. का म्हणजे एक्सपिरियन्सच वेगळा आहे इकडे. सो नाव वी आर ॲट दॅट सेम लोकेशन जे खूप जास्त फेमस आहे व्हिएतनामसाठी. सो दिस इज गोल्डन ब्रिज. तर आपण टाईम मशीन घेऊन हरिताच्या मागच्या जन्मामध्ये आलेलो आहोत. हरिता मागच्या जन्मात म्हणजे अशी होती. ह्या जन्मात पण तिचे काही गुण आहेत मागच्या जन्मीचे. हे बघा, सेम अशीच होती हरिता एकदम. काय आहे इकडे? अच्छा, हा आपला चिकन बनवायला बसलेला आहे. त्याची बायको आणि पोरगा थांबलेत चिकन बनेपर्यंत. अय्यो, हा आपला काळा बिल्लू आणि त्याचा छोटा मुलगा. झाडावरती उंदीर बिंदीर असेल बहुतेक. हे काका भाला घेऊन उभे आहेत. हा त्यांचा ओ माय फ्रेंड हत्ती. आणि हा बघा, असाच मी मांजरं दिसली की त्यांना हाकलतो, कारण की हे बघा असे चावायला येतात मांजरं. आणि ऑरेंज कॅट एकदम डेंजर असते असं म्हणतात, तर हीच ती ऑरेंज कॅट. सो आता लंच वगैरे झालं आहे अँड वी आर इन क्लाउड्स. पूर्ण मिस्ट आहे, पूर्ण मिस्ट. इट्स रिअली अमेझिंग प्लेस. आणि इथे लाईव्ह शोज चालू असतात असे काही नाही काही इंटरनॅशनल याचे, लाईक दिस. हरिता बोल नकोस. आलो तेव्हा खूप कडक ऊन होतं आणि आता असं वाटतंय की बापरे, संध्याकाळचे 7-8 वाजलेत की काय. अचानक खूप जास्त धुकं आलं इकडे. पूर्ण रात्रीचं असं एकदम हॉन्टेड फील येत आहे.
त्या वॅम्पायर्सच्या आणि ह्याच्यामध्ये कसे ते झॉम्बीज वगैरे याच्या मूवीज असतात तसं. सो आत्ता एकदम भारी लोकेशनवर आलेलो आहे. एक रेस्टॉरंट इकडे, तो ते स्वतः बिअर क्राफ्ट करतात. तर त्यांचे मोठे मोठे बॅरल्स आहेत. रिअली अमेझिंग.